नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. सांब्रा येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी यात्रेची बुधवार दिनांक 22 रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली. यावेळी उदो गाई उदो व श्री महालक्ष्मी देवीच्या नावानं चांग भलचा जयघोष, धनगरी ढोलचा गजर सुरू होता. बुधवारी दिवसभर भाविकांनी ओटी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 9 दिवस ठरल्याप्रमाणे सर्व विधिवत धार्मिक कार्यक्रम पार पडण्यात आले. बुधवारी सायंकाळी श्री लक्ष्मी देवीची विधिवतनुसार पूजा करून तिला गदगेवरून हलविण्यात आले. त्यानंतर भंडाऱ्याची उधळण करत धनगरी ढोल वाद्याच्या गजरात ठराविक परिसरात देवीची मिरवणूक काढण्यात आली. शेवटी सीमेकडे प्रयाण झाल्यानंतर मोजकीच पंचमंडळी, मानकरी, हक्कदार, यात्रोत्सव संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी आटपून यात्रेची सांगता करण्यात आली. खानापूर तालुक्यातील तौलगी गावातील शेतकरी महिला कार्यकर्त्या जयश्री गोरन्नवर, ज्यांनी शेतकरी, दलित आणि गोरगरीब यांच्यासाठी सातत्याने लढा दिला होता, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे त्यांच्यावर बेळगावतील एक खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याची दखल घेऊन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या वैयक्तिक सहाय्यकाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली. 25 मे ते 4 जून या कालावधीत हिडकल जलाशयातून घटप्रभा नदी, घटप्रभा उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग व बेळगाव जिल्हा मंत्री सतीश जारकिहोळी यांनी शेतकरी व जनतेला दिली. रायबाग तालुक्यातील घटप्रभा डाव्या कालव्याद्वारे हिडकल जलाशयातून कृष्णा नदी 1 TMC पाणी सोडण्यात येणार आहे. बागलकोट व बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी व जनतेने हिडकल जलाशयातून सोडलेले पाणी वाया न घालवता वापरावे, असं या निवेदनात म्हटलं आहे. बेळगाव तालुक्यातील उसगाव येथे भक्तांना पावणारी अशी ख्याती असणाऱ्या श्री मळेकर्णी देवी मंदिर परिसरात दर मंगळवारी, शुक्रवारी तसेच या यात्रा काळात मांसाहारी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. बेळगाव, चंदगड, गडिंग्लज, आजरा तसेच खानापूर तालुक्यातील असंख्य भाविक येथील देवीच्या दर्शनाला येतात. भोजनावळीनंतर परिसरातील गटारीमधून शिल्लक राहिलेले अन्न, प्राण्यांचे अवयव तसेच इतर जिन्नस टाकून देण्यात येत असल्याने दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधित यात्रा कमिटी व ग्रामपंचायतच्या वतीनं याची वेळीच दखल घेऊन स्वच्छता संबंधित उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन बुधवारी उसगाव ग्रामपंचायत PDO, आरोग्य अधिकारी यांच्याकडे करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कुंडुस्कर व आर्यम चौगुले यांनी सांब्रा देवी जत्रेच्या निमित्ताने महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीनं यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे व श्रीरामसेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते. लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सांब्रा श्री महालक्ष्मी देवीचे यात्रोत्सव आज संपन्न झाला. या निमित्ताने मंडप परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. खानापूर येथे लवकरच उद्घाटन होणाऱ्या खानापूर येथील नूतन बस स्थानकावर मराठी फलकांना स्थान द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं देण्यात आला. तसेच याबाबत बुधवारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. खानापूर इथे नवीन बस स्थानक उभारण्यात आलं आहे, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर बस स्थानकावर फक्त कन्नडमधून मजकूर लिहिला जात आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची अडचण निर्माण होणार असल्याने मराठीतून फलक लावावेत, अन्यथा तीव्र आंदोलन केला जाईल, असा इशारा देण्यात आला. हवाई दलात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या जवानांची महत्त्वाची भूमिका असते. वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाशी अवगत राहण्याचे आवाहन एअर कमांडर S. श्रीधर यांनी केले. सांब्रा येथील हवाई प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय सहाय्य परीक्षणार्थींचा सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. 20 आठवड्याच्या यशस्वी परीक्षणानंतर सांब्रा येथील हवाई प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय सहाय्यक परीक्षणार्थींचा गौरव करून सत्कार करण्यात आला. GTC द्वारे प्रमाणित व सरकारने कमीत कमी प्रवेश मूल्यानुसार
कोर्स सुरू केला आहे। सरकारी शिक्षण आणि कौशल्य विकासद्वारे नवीन टेक्नॉलॉजी प्रणालीतून आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर इंडिया, रोबोटिक्स असे अनेक नवीन कोर्स चालू करण्यात आले आहेत। उद्यमबाग येथील जीटीसी महाविद्यालयात प्रवेश चालू करण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे एचओडी BG गोगेर यांनी दिली। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील शेतजमीन पाणी पुरवणाऱ्या वेदगंगा नदी व परिसरात दरवर्षीप्रमाणे श्रीराम सेना हिंदुस्थान जतराट येथील कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। जतराट येथील कार्यकर्ते श्रीनिवास चव्हाण, संदीप मोहिते, अरुण शिरपुकडे आदी कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला। यावेळी नदी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। महानगरपालिका आयुक्तांनी बुधवारी पहाटेच शहराचा फेरफटका मारला। महानगरपालिकेच्या गोशाळेला तसेच किल्ला तलाव आणि विविध प्रकल्पांना भेट देऊन त्यांनी पाहणी केली। यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। पावसाळ्यापूर्वी साऱ्यांनीच समस्येकडे लक्ष देणे गरजेचे असून त्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पाऊल उचला अशी सूचना त्यांनी केली। 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स बसवण्याबाबत 12 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे, ज्यामुळे होणाऱ्या दंडात्मक कारवाई करण्यापासून सुटका होऊ शकते असं आश्वासन राज्य सरकारने मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाला दिले। न्यायमूर्ती SR कृष्णकुमार आणि न्यायमूर्ती रामचंद्र D हुद्दार या खंडपीठासमोर सुनावणी झाली। श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर व सव्यासाची गुरुकुलम तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान महाद्वार रोड बेळगाव यांच्या वतीनं कपिलेश्वर मंदिर परिसरामध्ये बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरामध्ये मुलं आणि मुली यांची एकूण संख्या 180 पेक्षा जास्त आहे। दररोज सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत व संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात येते। त्या शिबिरामध्ये स्वरक्षणाचे धडे, लाठीकाठी, सूर्यनमस्कार, दंड बैठक तसेच मुलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे हे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येत आहे असे सांगण्यात आले। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। भाग्यनगर परिसरात असलेल्या भंगीबोळामध्ये कचऱ्याचे ढीग साचून आहेत। त्याचबरोबर त्या भंगीबोळामध्ये माती, इतर साहित्य फेकून देण्यात आले आहेत। त्यामुळे त्या भंगीबोळातून ये-जा करणे तसेच सफाई करणे अशक्य झाले आहे। महानगरपालिकेने ती भंगीबोळे स्वच्छ करावीत अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे। गेल्या 8 दिवसांपासून गुंजीसह परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू असून या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत। सलग दिवस रात्री वीज नसल्याने या भागातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून विजेविना गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून मोबाईल यंत्रणा, गिरण्या, घरातील दिवे, करमणुकीची साधने बंद झाली आहेत। त्याचबरोबर रविवारी व सोमवारी सलग 2 दिवस वीज नसल्याने येथील नागरिकांना कार्यालयीन कामात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून हेस्कॉमच्या या निष्काळजी कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात आहे। गेल्या 8-15 दिवसांपासून कणकुंबी पारवाड ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये वीज पुरवठा ठप्प असून वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे कणकुंबी भागातील नागरिक वैतागून गेले असून कणकुंबी पारवाड पंचायतच्या वतीनं खंडित वीज पुरवठ्याबाबत खानापूर हेस्कॉम कार्यालयावर आज बुधवार दिनांक 22 रोजी धडक मोर्चा काढण्यात आला व आपल्याला न्याय देण्याची मागणी केली। खानापूर तालुक्यात रविवारी दमदार पाऊस झाला, त्यामुळे शेतवडीत ओलावा निर्माण झाला आहे। आता शेती मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त झाला असून तर तालुक्यातील पूर्व भागात काही प्रमाणात पाऊस झाला होता। येथील शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत। एकंदरीत शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे पाऊस झाल्याने येत्या 15 दिवसात पेरणीची कामे पूर्णत्वाकडे येणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी वाचा दररोज दैनिक तरुण भारत। धन्यवाद।